अफजल खान चाल करून आला. सिद्दी इब्राहिम 10 अंगरक्षक आहेत. संदर्भ आहे शिवभारत अध्याय क्रमांक 21 श्लोक क्रमांक 71 आणि 72. संबहा करवस्तद्वत इब्राहिमो अपि बर्बरहा. म्हणजे कवींद्र परमानंद नेवस्करांनी जे 10 अंगरक्षकाची नावं दिली त्याच्यामध्ये संभाजी कावजी कोंढाळकर, जीवामाला सकपाळे इथपासून ते काताजी इंगळेपर्यंत, आणि 10वं नाव संभाजी करवर आणि सिद्दी इब्राहिम तो आहे. नाव आम्ही घेतो ना, अव्वल साधनामधलं आहे. अनेक अंगरक्षकापैकी पृष्ठरक्षक शब्द आलेला आहे आजच्या भाषेत, बॉडीगार्ड. सिद्दी इब्राहिम घेतो आम्ही. त्याच समयी नूरखान बेग हा चीफ ऑफ द आर्मी स्टाफ नाही आहे. ते म्हणतात की मराठ्यांचा सेनानी होता, नाही. मानकोजी 10 तोंडे हे त्या काळातले स्तरणोपत आहेत. एका तुकडीचा प्रमुख नूरखान बेग आहे. मान्य, आम्ही घेतो नाव. पन्हाळ्याच्या वेढ्यातनं दिनांक 2 मार्च 1660ला वेढा पडला आणि महाराज सुटले दिनांक 12 जुलै 1660ला. त्या दरम्यान महाराजांना सोडविण्याचा प्रयत्न दस्तूर खुद्द जिजाऊ साहेबांनी केला होता. आणि मग नेताजी पालकरांनी अडवलं, आऊसाहेब या तलवारीची आण आहे तुम्हास. आणि मग नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल महाराजांचा वेढा सोडवायला गेले होते. तिथे सिद्दी हिलाल आणि सिद्दी वाहवाह त्याचा पुत्र हे 2 नाव पण अधिकृत आहेत. सिद्दी वाहवाह तिथे हुतात्मा झालाय महाराजांच्या सोडवण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये. त्याच्यानंतर काझी हैदरचं नाव आहे. दौलत खानाचा ते इंग्रजी पत्रव्यवहारामध्ये 7-8 पत्रामध्ये नामोल्लेख आहे.